रामकृष्ण हरी मंडळी, कस काय मग मजेत का? आवडल्यानंतर नक्कीच लाईक करायचं. मस्त छान आज अशी वांग्याची रेसिपी बनवणार आहे आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडणार म्हणजे आवडणार. आणि मी ज्या पद्धतीने वांग्याची रेसिपी केली ती तुम्ही नक्की करून पहा. खरोखरच खाण्यासाठी तर टेस्ट आणि एकच नंबर लागणार आहे. कसं असतं, जरा वेगळी गावरान पद्धतीची केली ना, पहिले जुनं लोक कसे बनवायचे तशी. आणि काळे काहऱ्याळ आहेत का, त्या काहऱ्याळापासून मी ती भाजी बनवणार आहे. पुन्हा कुणाला माहिती आहेत काळे काहऱ्याळ, त्याची तर चटणी एकच नंबर लागते खाण्यासाठी. टेस्ट पण एकदम छान आहे. या नक्कीच कमेंट करून सांगा कुणा कुणाला काळे काहऱ्याळ आवडते आणि त्याची चटणी पण कुणा कुणाला आवडते. आम्हाला तर समद्यांनाच आवडते. भरपूर मस्त छान चटणी लागते. कसं असतं, ती शेतकऱ्याचं एक खाणं आहे म्हणायचं थोडक्यात. भाजी संपल्याच्या नंतर ती काहऱ्याची चटणी, लोणचं आणि बाजरीची भाकरी ती घ्यायची, मस्त अशी खायची. आणि ती खाण्यासाठी पण त्याची वेगळीच एक टेस्ट आणि चव असते. चला आता ती दावते तुम्हाला. अगोदर त्यापासून घेते सुरुवात करून. आणि भाजीची रेसिपी नक्की पूर्ण पहा आणि आवडल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा ताई आम्हाला आवडली म्हणून. आहेत मस्त छान असे काहऱ्याळ. मी धुवून बिवून ठेवलेले होते, स्वच्छ करून पहिलेच ठेवलेले इथं, पण मी कधी काही दाखवलं नाही तर. पण चला म्हटलं आज तुमच्या सर्वांसाठी दाखवूया. आणि आता बरेच मी काढलेत, एवढे पण भाजून ठेवणार आहे कधीतरी भाजीला घालण्यासाठी. तर बघा भरपूर असे स्वच्छ धुवून धावून काढलेले. धुवून काढावं लागते. तर इकडं मस्त असे वांगे आपले काहऱ्याळ आहेत, ही मस्त असे भाजून घ्यायचेत अगोदर. छानपैकी भाजले ना लाल मस्त, आणि मग बारीक करून घ्यायचेत. चला घेते आता पटकन भाजून. लय पण म्हणजे असं भाजायला वेळ लागत नाही, होता होईल तेवढं पटकन भाजून होते ते. का तर बारीक असतेत ना ही हावरीवाणी, सेम टू सेम हावरीवाणी. हावरी पण घालत असते पण आज हावरी नाही घालायची. आज काळे काहऱ्याळ आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. काळी भाजी होती 100%, पण खाण्यासाठी ना खरोखर मस्त अशी छान एक टेस्ट वेगळीच असते ह्याची. मस्तपैकी काहऱ्याळ झालेत भाजून, लाल मस्त असे होतेत, भाजून घेतले. तर चला आता मस्त तेल टाकलंय. वांगे, तेल, मीठ आणि हळद ह्याच्यामध्ये मस्त असे परतून घ्यायचेत वांगे. बघा कसं काय वाफलून घेते, तेलामध्ये सोडले. हळद टाकून घेते. हळदीच्या नंतर आपल्याला जसं लागल तसं मीठ टाकून घेतलं. आणि गॅस घेते आता फुल करून. मस्त असे वांगे छान वाफलून घेते आता. वांगे आता घेते थोड्या वेळ वाफलून. छान वांगे वाफलून घेतलेले, तेल, मीठ आणि हळद ह्याच्यामध्ये वांगे वाफलून घेतलेत. हे आहे आपला काहऱ्याळाचा कूट. बघा मस्त बारीक केलाय. ही खोबरं लसूण आबडदोबड कुटलंय. कसं कुटलंय? आबडदोबड कुटून घेतलंय मी. इकडं आहे शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, कोथिंबीर. तेल मांडलंय गरम करण्यासाठी. चला आता तेलामध्ये मस्त असं खोबरं, लसूण, कोथिंबीर ह्याची पेस्ट घालून घेऊ. मस्त छान लाल परतून घ्यायचे खोबरं, लसूण. त्याच्यामध्ये आपला घरचा मसाला आहे ना तोच मसाला, बाकी दुसरे मसाले मी वापरत पण नाही. आम्हाला हे जास्त मसाला घरचाच आवडतो आणि घरचाच मसाला टेस्ट लागतो. बघा मस्त असे घरच्या मसाल्याने कशी रंग आलेला या, छान असा रंग आलाय. आता त्याच्यामध्ये
कढीपत्ता टाकून घेते, थोडाच घातलाय, लय पण आवडत नाही मुलांना, मापातच कढीपत्ता टाकून घेतलाय. आणि हे आपले वांग्याचं मिश्रण त्याच्यामध्ये मस्त असं टाकून घ्यायचंय. असं सुक्क म्हणलं तरी तुम्ही करू शकतात, पातळ म्हणलं तरी करू शकतात. आम्हाला काही लय पातळ बनवायचं नाही. आणि हा आहे आपला काळा मस्त असा काहऱ्याळाचा कूट. हे आहे आपला मस्त असा शेंगदाण्याचा कूट. बासलाय पण नाही टाकायचं, थोडंसं नॉर्मल टाकून घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये आता मस्तपैकी छान पाणी ॲड करून घेते. मापातच थोडं अंगापुरता रस्सा करायचा आहे, भरपूर पण असा रस्सा नाही करायचा. घट्ट मस्त असं छान वांग खाण्यासाठी मस्तपैकी छान. आता उकळी फुटलेली, आता गॅस बंद करते. का तर पहिलंच आपण वांग मस्त असं शिजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं बघा कस काय तरी बिरी आली. आणि कस काय काळ्या काहऱ्याळाची भाजी झालेली या बघा, मस्त अशी भाजी झाली. आणि खाण्यासाठी तर एकच नंबर आहे, टेस्ट लागते. नक्कीच अशी भाजी करून पहा, काहऱ्याळाची काळ्या भाजी. चला आता घेते चपात्या बनवून. इकडं मस्तपैकी असं गाईंचं खायला चालू आहे. खडबडांग आवाज येत असेल, पण पाठीमागून ट्रॅक्टर चाललेला आहे. घराच्या पाठीमागून आपल्या रस्ता या रोड आहे, त्याच्यामुळं ट्रॅक्टर चाललेला आहे. हो चाललाय ट्रॅक्टर. पुढं तरी खांब रावण्यासाठी गेलता, तिथला खांबाचा ट्रॅक्टर या तो रावण्यासाठी गेलता, त्याच्यामुळं आवाज येतोय. गाईंचा चारा धारा झालेत, थोडं राहिलेलं आहे खायचं. तेवढं खायचं झाल्याच्या नंतर मग तो गोठ्यामध्ये सोडून द्यायच्या आता. पण तवर खाते, तवर म्हटलं चला थोडासा घ्यावा, दाखवा तुम्हाला. आज पूर्ण दिवसभर काही डाऊन झालं पण नाही आणि वेळ पण नाही भेटला. भरपूर कामच उरकत नाही ती गोठ्यातील कामं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता संध्याकाळची पण कुटी करून ठेवलेली आहे मस्तपैकी अशी. छोट्या इकडे बसली आमची डामा. इकडं बघा आपली मस्त पिके असली संध्याकाळची चारा कुटून बिटून ठेवलाय मस्त पिके. चला ही बघा, ही महिना आपली विण्यासाठी या आता येईनच. 5-7 दिवस राहिले तिचे, आता येणार आहे या. लय नाही पण 30+ पर्यंत दिलं पाहिजे, हे एक आपला अंदाज आहे असा वाटतंय द्यायला. चला आता देईन तितका देईन, आपल्या घरची नाही, आपण पण विकत घेतलेलीच आहे या. मस्त असं खाणं चाललंय तिचं. घ्या खाऊन घ्या, तिला टायमिंग लागतो खाण्यासाठी, लय वेळ लागतो, उरकत नाही. इकडं बघा ह्याचं पटपट खाऊन होतं. कसं असतं, काय काहींचं खाणं दमाने असतं, काय काहींचं खाणं फास्ट असतं. तसं या दमाने खाणं ह्या आमच्या डमाचं तर कवाच खाऊन पण झालं. समद्याच्या अगोदर तिला मांडीत असतो, समद्याच्या आधी खाऊन पिऊन मोकळी होती ती पटकरणं. तसं हिचं पण चाललंय. चला त्या दाजींचं चाललाय मस्त आराम, धाराबिरा झालेले. आता घेते चहा मांडून, चहा पितो. चहा पेल्याच्या नंतर बरं वाटतं. इकडं बघा मस्त असा छानपैकी कोबा धुवून काढलेला या. लई वाऱ्याने खकाना येतोय आणि फुफुटा येतोय. STPचा पाईप पाठीमागं घ्यायचा आहे वडून, मस्त चांगलं स्वच्छ करून घेतले. आता कूलर लावते थोडंसं म्हणजे वार संडन. चला पाठीमागे घेऊन जाते तुम्हाला. STPचा पाईप ओढते. STPने ना धुतलं ना पटपट उराखल्या जातं, घाण पण निघून जाते कोब्यावरची, त्याच्यामुळं मग STPने धुवून काढलं. इकडं बघा ही असं STPचं जोडलेलं आहे.
आणि हा आहे पाईप. तो पाईप घेते इकडे पाठीमागं वडून घेतलं ना. इकडं टिपाड आहे आपलं. टिपाड भरून ठेवायचं जसं आपल्याला गरज लागल. इकडं बघा गाडी पण धुतली स्वराने. जसं आपल्याला लागल, जशी गरज पडल तसं धुत राहायचं. आणि भरून ठेवते मी. टिपाड संपलं की आपलं भरून ठेवायचं. मोटर चालू केली की रोजच्या रोज तर टिपाड भरण्यासाठी चालू करावंच लागते. तर गाडी पण धुतली. पिलरची गाडी धुवून काढली स्वराने मस्तपैकी. चला आता शुभ संध्याकाळ तुम्हा सर्वांना. बाय बाय. इथंच एंड करते. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.